श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजचे यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे, ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर आजच्या संडेची सुरुवात मॉर्निंग ही स्वीटकॉर्नपासून सुरू झाली. तर बघा, छान प्रकारे मी आज स्वीटकॉर्न केले आहेत, मसाला स्वीटकॉर्न. तर छानपैकी ते सर्व सोलून घेतले चाकूनी आणि एका पाण्याने चांगले दोनदा धुवून वगैरे घेतले. त्याच्यानंतर ते थोडेसे गरम पाण्यात उकळायला एक उकळी येईपर्यंत त्याला गॅसवर ठेवले. स्वच्छ असे पाणी घेतले आणि ते गॅसवर चढवले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडे आपल्याला मीठ घ्यायचे आहे, थोडं आपल्या चवीनुसार. आणि त्यानंतर उकळी आली की लगेच आपल्याला छानपैकी जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि जे स्वीटकॉर्न आहेत तर ते आपल्याला छान मसालेदार असे करायचे आहे. सध्या पावसाचे दिवस वगैरे आहेत, मस्त असं काहीतरी मुली म्हटल्या बनव. मग म्हटलं चला पटकन, हे एक स्वीटकॉर्न आहे, त्याचे पाहू शकता की 2-3 डिश तरी होतील. तर मग छानपैकी कढई ठेवली गॅसवरती. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही बटर टाकू शकतात किंवा तूप. मी तूप टाकलं, तुम्ही बटर टाकू शकतायत, तुम्हाला जसं वाटेल तसं. आणि त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घेतले, थोडं आपलं साधं तिखटच घेतलं, काळा मसाला घेतला. तुम्ही त्याच्यामध्ये चाट मसाला टाकू शकताय, तुम्हाला जे हवं ते टाकू शकता. परंतु मी जी ही केली आहे थोडी तिखट स्पायसी, छान चविष्ट अशी लागावी म्हणून मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, आपली लाल मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर किंग मसाला, अशा प्रकारे हे मसाले घेतले आहे. आणि छान थोडंसं तुपामध्ये परतवलं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर आपण निंबू टाकायचं आहे. तुम्ही कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या स्टाईलने करतं, परंतु हे असं करून बघा, खूप छान लागतं. त्याच्यानंतर पाहू शकता डिशमध्ये टाकलं, त्याच्यावरती तुम्ही बारीक चिरलेले टोमॅटो, कांदा पण टाकू शकता. परंतु हे कसं मसाल्याचं आहे तर खूप छान लागतं. आणि त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकून अशा प्रकारे आज मुलांना हे खायला दिलं. ते तिखट खात नाहीत मुली, परंतु खाल्लं. अशा प्रकारची आजची ही एक डिश मी शॉर्ट व्हिडिओला टाकलेली आहे, तर तुम्ही पाहू शकताय. नंतर आज संडे होता, तर 2-3 ऑर्डरी आलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे फरलोकरची मी कालच व्हिडिओ टाकला आहे, त्याचं पण ते थोडंसं राहिलं आहे. ते 2 आजची जी ऑर्डर आहे त्याचं कंप्लीट केलेलं आणि कालची फुल जे तोरण आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचं जे बनवणार आहे मी, जी तोरण आम्ही, तर ते श्री स्वामी समर्थांचं असं वरती लेबल आहे आणि त्याचं बनवणार आहे. आता त्याच्यासाठी हे कटिंग वगैरे केली हातानेच, घरी आम्ही केले. असं आणून एखादं पेज वगैरे हे करून तसं करत नाही, आम्ही घरी स्वतः कट करून करतो. अशा प्रकारे मग ही ऑर्डर आली होती, 1-2 दिवसातच द्यायची आहे. मग मुलांना बघत बघत आज संडे होता, मग थोडे स्वीटकॉर्न वगैरे केले आणि म्हटलं ही ऑर्डर आहे ती करावी. मग छान प्रकारे वरती श्री स्वामी समर्थ हे नाव, कारण याच्यामध्ये काय आहे, फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पाहू शकताय की इतकं ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. तुम्ही दुसऱ्यांचे पण पाहिले, दुसऱ्यांच्याला नावं वगैरे नाही ठेवत, परंतु फिनिशिंग खूप महत्त्वाचे आहे. ह्या फिनिशिंग करण्यासाठीच खूप वेळ जातो, बाकीचं दुसरं काही नसतं. परंतु हे पाहू शकताय तुम्ही, नाव त्याच्यामध्ये हे करायचं खूप अवघड राहतं, परंतु कोणती गोष्ट केली तर सर्व काही सोपं राहतं. मग अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ आधी रेड उलननी हे केलं, सर्व कवर केलं. त्याच्यानंतर साईडला स्वस्तिक होतं, मग ते रेड कलरमध्ये होते, हे पाहू शकतायत. ते पण मस्त स्वस्तिक वगैरे काढलं आणि ते पण पटकन अटॅच केलं. अशा प्रकारे साईडची जी बॉर्डर होती ती ग्रीन केली, मध्ये स्वस्तिक होतं ते रेड कलरचं होतं, स्वस्तिक रेड कलरचं वगैरे केलं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता येल्लो कलर भरायचा आहे. याचं कॉम्बिनेशन इतकं भारी वाटते माहिती आहे, सांगू शकत नाही, खूप छान कॉम्बिनेशन झालेलं आहे याचं. आणि अशा प्रकारे पाहू शकताय, खूप मेहनत असते. मग अशी हे केलं आणि ह्याच्यामध्ये येल्लो वगैरे भरल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला डॉट डॉट म्हणून रेड कलरची उलन चिटकवायची आहे. अशा प्रकारे हे पहा किती छान आता कंप्लीट केले, किती छान वाटते, पाहू शकते. हे पहा, आता हे स्वस्तिक तुम्हाला मी म्हटलं होतं आणि हे रेड कलरचं उलन त्याच्यावर हे केलं. आणि नाव पाहू शकते, हे का श्रीच्या तिथे राहिलेलं आहे येल्लो वगैरे करायचं.
त्याच्यानंतर हे साईडची जी बॉर्डर आहे ती आपल्याला ग्रीन करायची आणि हे पहा किती छान दिसते. खूप पूर्ण कंप्लीट झाल्यावर खूप प्रकारे खूप छान दिसतं. अशा प्रकारे इकडची ही जी डिझाईन आहे ती पूर्ण कव्हर करून घेतलेली आहे. त्यानंतर स्वामी हे राहिलेलं आहे, त्याच्यावरती ग्रीनची बॉर्डर वगैरे करून तिथे आपल्याला येल्लो उलन लावायचे आहे. अशा प्रकारे हे श्री स्वामी समर्थ आज म्हटलं पटकन करा. थोडा वेळ खूप लागतो, परंतु आज पूर्ण नाही म्हणजे मोस्ट ऑफ पूर्णच होतच आलेलं आहे. तर ते पूर्ण कंप्लीट झालं ना तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. अशा प्रकारे हे आजचं जे उलनचं आहे ते पाहू शकता. हे का स्वामींचं पण कंप्लीट केलेलं आहे अशा प्रकारे. आणि आता फक्त श्री राहिलेलं आहे. तर हे उलनचं खूप छान खूप ऑर्डरी येत आहेत आम्हाला पण. मुलांना बाळांना वगैरे बघून ह्या ऑर्डरी करतो, कारण आपण करतोच म्हणून सर्वजण आपल्याला ऑर्डर देतात. फिनिशिंग खूप सर्वजण आम्हाला म्हणतात फिनिशिंग तुमची खूप छान आहे अक्षरशः. मग त्यामुळे उल्हास येतो, खूप छान वाटतं. चला घरी बसून आपण हे तरी काहीतरी करावं. मग अशा प्रकारे वरचं जे श्री होतं ते पण पटकन कवर करून घेतलं येल्लो ह्याने. याचं कॉम्बिनेशनच खूप छान आहे. तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला पण खूप आवडेल. खरंच तुम्हाला आवडलं तर नक्की ऑर्डर द्या. अशा प्रकारे हे श्री स्वामी समर्थ आणि इथले एक स्वस्तिक आहे ते पण कंप्लीट करायचं राहिलं आहे. तर ते पण हे पाहू शकता. हे बघा श्री स्वामी समर्थ आणि हे स्वस्तिक हे इथलं थोडंसं कवर करायचं राहिले. हे पण कवर झालं की खाली जी डिझाईन आहे ती पाहू शकतायत. तर खाली ऑरेंजचे 3 राऊंड घेऊन त्या 3 राऊंड करून हे कंप्लीटच होत आलेलं आहे. तरी पण त्या थोडंसं बाळ रडायलेत म्हणून आम्ही हे थोडंसं राहिलेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करून ते कालचं एक जे आहे ते आणि हे कंप्लीट करून तुम्हाला नक्की दाखवू. अशा प्रकारे आजचा कसा व्हिडिओ वाटला तो नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.